कसे आहात सगळेजण? आणि सगळेजण उत्तम असाल. आणि या मान्सूनमध्ये अगदी थोडासा उन्हाचा ताप तर जास्तच दिसून येतोय. अजून पावसाचा काही ठिकाण नाही. परंतु आज जर बघायला गेलो तर आजचा जो मौसम मी तुम्हाला आत्ताच दाखवला या व्हिडिओच्या माध्यमातून, आणि आजचा मौसम एकदम असा तयार झाला आहे की जेणेकरून या पावसाळ्याला, खऱ्या पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे. कारण का गेले जूनचा महिना हा जवळजवळ 5% महिना गेला, परंतु अजून पावसाचा काही थांगपत्ता नाही. कुठेतरी हरवलेला आहे किंवा लपलेला आहे किंवा झोपलेला आहे पाऊस असं दिसतोय. पण आज पावसाने पुन्हा एकदा आपल्या इथे उडी मारलेली आहे. अगदी झोपेतून उठून अंधारातून कुठून तरी बाहेर पडलेला आहे आणि पुन्हा शेतकऱ्याला एक वेगळं जीवनदान दिलेलं आहे. कारण का शेतकरी पुन्हा एक वेगळ्या आनंदात आज उत्साहात अगदी आपल्या कामासाठी निघालेला आहे. आणि तर नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो आणि या संतोष पेळ यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना आजच्या दिवसाच्या शुभेच्छा देतो. आणि खरोखर आजचा पावसाचा दिवस अगदी अतिशय चांगल्या प्रकारे निर्माण झालेला आहे. आणि आज आपण या साठी काय करणार आहोत तर तिथे शेतावर जाणार आणि कशा प्रकारे आजच्या जी आपण बैल किंवा शेती नांगरतो किंवा बैलाची आपण जोडी घेऊन शेत नांगरतो, त्यासाठी तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. तर आम्ही आता थोड्याच वेळ निघणार आहोत तिथे शेतावरती आणि आजूबाजूला माणसं सुद्धा असतील. तर तशा प्रकारे कारण का पेरे झालेत आणि पेरे झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा फोडीची जी वेळ असते ती फोड करायला सुरुवात झालेली आहे. आणि आज पाऊसच असा भरलेला आहे की जेणेकरून जसं काय आता पावसाळ्याची सुरुवात बऱ्यापैकी झालेली असं दिसतोय आजच्या वातावरणावरून. आणि बघा, हा इथे एक आपला असंच नांगर पूर्णपणे उघडा करून ठेवलेला आहे, म्हणजे मोकळा करून ठेवलेला. आता तो नांगर थोडासा भरून घेऊ, कारण तो नांगर भरल्यानंतर कुठेतरी कामी येतो. कारण का 1-2 नांगर एक्स्ट्रा असलेले बरे असतात. परंतु आपल्याकडे या गावच्या ठिकाणी कातळबाग असल्यामुळे एकदा हा बघा लाकडाचा नांगर असतो आणि तो नांगर काय करावा लागतो, भरावा लागतो व्यवस्थित. आणि तो नांगर मग बैलांना घेऊन तो धरून मग त्याच्या शेत नांगरणी केली जाते किंवा शेताची मशागत केली जाते. तर आता आपण हा नांगर वगैरे घेऊन सुद्धा त्या घेऊन शेतात आलेलो आहे. नांगर जोडलेला आता आणि आता नांगर फिरवायला हे नाचणी आहे, इथे आपण नाचणी करतो. आणि हे बघा गावच्या ठिकाणी हा नांगर घालण्याची ही एक वेगळीच जी आपण सगळीकडे बघत असतो प्रथा, आणि ती आपल्या इथे या कोकणामध्ये सुद्धा अजून आपण ही काय नांगर घालण्याची प्रथा आपल्याकडे चालू आहे. आणि अशा प्रकारे आपण बैल जोडलेले आणि शेतामध्ये नांगर फिरवायला सुरुवात केलेलं आहे. ही आपण आता पूर्वी म्हणजे सुरुवातीला पेरणी झाल्याच्या नंतर हा फोडीला नांगर घातला जातो आणि त्याच्यानंतर ती बेर हा प्रकार असतो. तर ते हळूहळू आपण टप्प्याटप्प्याने ते फोड बेर हे आपण यूट्यूबच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून आपण तुम्हाला तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचं काम करू. पण सुरुवातीला आता आपला जो शेत नांगरतो हे बघा, थोडीशी जमीन कडक आहे पण पाऊस तर
आता नांगर थोडा आपण सोडलेला आणि आपल्या धर्मपत्नीने धरलेला आहे. धर्मपत्नी म्हणजे लग्नाची पत्नी. आणि ते बघा, म्हणजे स्त्रिया सुद्धा नांगर हाकलू शकतात हे आपल्याला उदाहरण बघायला मिळतंय. आणि स्त्रियांमध्ये ताकद आहे, कारण स्त्री ही अनंत शक्ती आहे आणि म्हणूनच तिने ती नांगर धरलेला आहे. ते बघा आपण बघतो. तर आता मध्ये आपण असा चौफेर असा आपण या शेताच्या बांधामध्ये असं चौफेर नांगरलेला आहे. आणि चौफेर नांगरल्याच्या नंतर जो मधला भाग असतो त्यामध्ये एक असं मध्ये एक वरा टाकायला लागतो. या शेतीच्या भाषेत किंवा शेतकऱ्यांच्या भाषेत तो वरा असतो आपल्या, त्याला वरा म्हणतात. म्हणजे मधली फाळणी करायची, जेणेकरून ते आजूबाजूचं जे बांध आहे किंवा शेत नांगरायचं आहे ते कमी होतं आणि त्यामुळे झटकन होतं ते. आणि बाजूने असं आपल्याला थोडं बांध असल्यामुळे, उंच बांध असल्यामुळे कुदलावं सुद्धा लागतं. सपाटी भाग असेल तर कुदलायची गरज नाही लागत, परंतु हा डोंगराळ भाग असल्यामुळे, कोकणामध्ये आपल्या सहसा जास्तीत जास्त डोंगराळ भाग असल्यामुळे आपल्याला हा कुदलावा लागतो. तर मित्रांनो, बघतोय आपण नांगर धरतोय आणि यापुढे हळूहळू कशी आपण ही शेतीची मशागत करणार आहोत, फोड करणार आहोत ते व्हिडिओच्या माध्यमातून बघतो. म्हणजे आपण बघतोय की जवळजवळ मगासपासून बैल धरले होते आणि हा एक आपण छोटासा बांध घेऊन इथेच आपण आजच्या दिवसाच्या कामाचं आपण इथलाच आजच्या दिवसाचं काम आपण इथेच संपवतोय. आणि उद्याला पुन्हा आपण नांगर धरणार आहोत. पण नक्कीच मित्रांनो, आज आपण जी बैलांची जोडी आणि हा नांगर धरलेला आहे बघा, अगदी कशा प्रकारे धरलेला आहे. आणि लाकडी नांगर, कारण पूर्वीपारपासून आपल्या इथे पद्धत आहे बघा, ऑटोमॅटिक अगदी बैल बाहेर पडले, अगदी त्यांना जरा असं खांजवलं, कारण माश्या पण फार कंटाळत आहे. त्या बघा जाड्या माश्या बसले. तर आता आपण यांना सोडणार आहोत नांगर आता, आणि सोडल्याच्या नंतर त्यांना पाणी पाजणार आणि मग पुन्हा त्यांच्या गोठ्यात, त्यांच्या घरात त्यांना आपण खायला नेणार. कारण पुन्हा नांगर जाण्यासाठी त्यांना पाणी घालावं लागतंय, आंबवण घालावं लागतं. गावच्या भाषेत म्हणजे आंबवण बोलतात त्याला, जसं आपल्याला कसं खायला लागतं. हा, तर तशा प्रकारे आपल्याला त्यांना खायला घालावं लागतं आणि तरच त्यांना नांगर धरण्याची पुन्हा दुसऱ्या दिवशी एक काय ताकद मिळते. तर अशा प्रकारे आपण हे अगदी याला येटान म्हटलं जातं. आणि येटान सोडल्याच्या नंतर आपण आता त्यांचं ही गुलकी उडवणार आहोत. हे बघा, याला अगदी नांगराच्या भाषेत वेगवेगळी भाषा आहे. हा इसाड, आता मानेवर टाकलं त्याला जोकाड म्हटलं जातं. आणि अशा प्रकारे आपण आजच्या दिवसाचा हा फोडीचा पहिला दिवस जो आपला आहे, पहिल्या दिवसाचं काम आपण इथे थांबवतोय आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी नक्कीच भेटू. तर मित्रांनो, एक जाता संदेश देतो मी की भारतामध्ये किंवा या जगामध्ये जर आपल्याला खरोखरच सगळंच पैशाने विकत घेता येतं अशातला भाग नाही, तर अन्न हे फक्त आपल्याला जमिनीत आणि त्या मातीतच पिकवावं लागतं. कारण का कितीही पैसा असेल तरी या जगामध्ये असं आजपर्यंत कोणतंही पैशाने अन्न विकत घेता येत नाही. तर ते प्रथम पिकवावं लागतं, नंतरच पैशाने विकत घेता येऊ शकतं. म्हणून सगळ्याच गोष्टी आपल्याला काय तर पैशाने विकत घेता येऊ शकत नाही. शेतीतच तो जरा
चप्पल आण जरा. हो. तर म्हणून मित्रांनो आपल्याला काय तर शेतीतच काम करून ते अन्न पिकवावं लागेल तरच अन्न मिळेल. कारण का कुठेही अन्न हे पैशाने बनवता येणार नाही, तर ते मातीमध्येच तयार करता येईल. आणि या जगात किंवा या निसर्गाचा नियम असा आहे की स्वतःचं अन्न स्वतः कोण तयार करतो तर फक्त वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकते. नाहीतर बाकी सगळे एकमेकांवरती आपण अवलंबून आहोत. तर मित्रांनो नक्कीच आमचा व्हिडिओ अगदी सुरुवातीपासून बैल जरा मारायला येतो कारण का सुटायची वेळ लागते. आमचा व्हिडिओ अगदी सुरुवातीपासून एंडपर्यंत बघा म्हणजे त्याचं महत्त्व कळेल. आणि मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन बटन दाबून ऑल करावे जेणेकरून आमच्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला या व्हिडिओ बघायला मिळतील. पुन्हा भेटूया पुढच्या बघा. तोपर्यंत सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.